तिला माझ्याकडे एक रात्र पाठवा, मी 10,000 रुपये देतो. अकोला शहरातून एक संतापजनक आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे. मार्च 31 रोजी सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये एका महिला आरोपीसोबत एका पोलीस अधिकाऱ्याने अत्यंत घाणेरड्या पद्धतीने संवाद साधल्याचा आरोप आहे. ASI लेवलचा अधिकारी आहे रे तो, जबाबदार माणूस वर्दीमध्ये. काय म्हणायचं, म्हणजे काय बोलावं तेच सुचत नाही. निषेध करावा तितका कमी, विषण्ण मन होतं, राग राग करावा तितकं कमी, आणि शिक्षा तरी काय द्यायची. कधी कधी तर असं वाटतं त्या मिडल ईस्ट सारखं, बलात्कार केला, बलात्कार झाला, मोलेस्टेट केलं, लैंगिक अत्याचार केला, हे कळल्या बरोबर सरळ फाशीच द्यावी. ते काही करत नाही, चौकात फाशी देतात त्यांना. आपला भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणि आपल्या भारतीय कल्चरप्रमाणे आपण ते करू शकत नाही, हे मला मान्य आहे. रागाच्या भरात आपण हे बोलतो, पण हा जो सदर माणूस आहे, यानं त्या महिलेला, जी कस्टडीमध्ये होती, सायबर क्राईम करून 80 लाखाचं काहीतरी फ्रॉड करून, एक पुरुष आणि एक महिला, या दोघं, तिला म्हणाला, तुम्ही इतक्या सुंदर आहात, तुमची मुलगी किती सुंदर असेल, किती वर्षाची आहे, 27 वर्षाची, तिला माझ्याकडे एक रात्र पाठवा, मी 10,000 रुपये देतो. याला काय त्या पोलीस स्टेशनमध्ये वेश्यालय उडायचं होतं, ब्रॉदेल करायचं होतं, कुंटणखाना करायचा होता. वर्दीवरचा पोलीस जर हे करत असेल तर तो हिनियस क्राईम म्हणून नोंदण्यात यावा असं मला वाटतं, ज्यामुळे त्याला जास्तीत जास्त शिक्षा होईल. आणि अख्ख्या पोलीस प्रशासनाची जर बदनामी होत असेल तर याच्यामुळे होते. कारण जेव्हा ही घटना माहीत पडल्यावर आपल्या माननीय अधीक्षक आमचे अरिजित चांडक सर यांना मी फोन केला, ते म्हणाले कालच तात्काळ गुन्हा दाखल केला, अजामीनपात्र, आणि त्याला तत्काळ निलंबित सुद्धा केलेली आहे. फक्त याची कुणकुण लागल्यामुळे पोलीस स्टेशनमधूनच तो फरार झाला, ड्रेसवरच, हे त्यांनी सांगितलं. परंतु असा माणूस अशा पद्धतीनं निर्ढावलेपणानं, निर्लज्जपणानं आपल्या कस्टडीत आली म्हणून त्या महिलेला आपण काही करू शकतो असं ठरवत असेल तर त्याला लवकरात लवकर अटक करून त्याचाच बाजीराव त्याला दाखवावा असं मला वाटतं. अशी विनंती मी आपल्या